हरण्याचा लपंडाव. आई ग, अशी जोरात हाक मारत अधिराज घाबरत घाबरतच जागा झाला. समोर सर्वदूर अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. आसपास फक्त घनदाट जंगलच जंगल होतं. त्याला काहीच आठवेना की आपण नेमकं कोठे आलो आहोत. तो याच विचार करत होता की जंगलातून अनेक श्वापदांचा आवाज येऊ लागले. ते ऐकून तर त्याच्या अंगावर सर्रकन काटाच आला. त्याला वाटलं आता आपलं काही खरं नाही आणि त्याने डोळे उघडून घट्ट मिटून घेतले. त्याला आज एक एक क्षण घालवणं सुद्धा कठीण झालं होतं आणि मुळात त्याला आपण इथे कसं आलो हेच आठवत नव्हतं. तोपर्यंत त्याला असं जाणवू लागलं की आपल्या बाजूला कोणीतरी येऊन बसलं आहे. त्याला समजेना की काय करावं. डोळे उघडून पाहावं का की आपल्याजवळ कोण बसलं आहे. त्यांच्याकडून मदत तर घेता येईल आणि इथून बाहेर पडता येईल, पण दुसऱ्या क्षणी असं वाटायचं की नको नको, आपण डोळे उघडायलाच नको. काय माहीत काय भयानक दिसेल. या विचारात असतानाच त्याला जाणवलं की आता आपल्या मागे कोणीतरी उभं आहे. या अशा जाणीवच इतक्या भयानक अनुभूती देत होत्या की त्याच्या मनात भीतीचं साम्राज्यच उभं राहिलं होतं. आता त्याच्या आसपास जे कोण होतं ते दूर गेलंय असं त्याला वाटलं तर तरीही त्याला डोळे उघडण्याची हिंमतच होईना. त्याच विचारचक्रात परत चालू लागलं. अरे काय हे, एकतर काय झालंय आणि आपण इथे कसे आलो. आपण स्वतःच आलो की कोणी आपल्याला इथं घेऊन आलंय. आणि जर आपण स्वतःच इथं आलो तर आपल्याला ही जागा कोणती आहे हे का समजत नाही आहे. आणि जर कोणी घेऊन आलंय तर नेमकं कोण आलंय ते का आठवत नाही. असा अधिराज स्वतःच्या मनाशी संवाद साधत असतोच की त्याला नदीच्या पाण्याचा आवाज येऊ लागतो. त्याला आश्चर्य वाटू लागतं की हे कसं शक्य आहे. एकतर रात्रीचा किर्र अंधार आहे आणि नदी वाहण्याचा आवाज येतोय. खरं तर रात्री नदी पण संत झालेली असते. तिथं जाऊन पाहायला हवं की नदी कशी वाहत आहे. अधिराज तसाच उठून नदीचा वेध घेत घेत पुढे जाऊ लागतो. तोच त्याला माणूस कोणीतरी खेचत घेऊन गेलं आणि परत तो तसाच बेशुद्ध झाला. अधि, अरे कुठे आहेस. तुझ्यावर डाव आला ना आणि तूच लपून बसला काय. अरे खूप वेळ होत आहे, ये की आता, आम्हाला पण घरी जायचं आहे. तू शोधेनास म्हणून आम्हीच तुला शोधू लागलोय. पण आहेस कुठे तू. असं म्हणत म्हणत राज, कावेरी आणि अनुश्री आणि वीर चौघेही अधिराजला शोधत होते. तेवढ्यात कावेरीच्या हातावर रक्ताचे काही थेंब पडले. तसं ती वरती बघू लागली आणि जोरात ओरडू लागली. तिचा तो आवाज ऐकून चौघेही तिच्याकडे वळाले. ते सगळे कावेरीकडे आले. तसं तिने बोट वरती बघायला सांगितले. तसं ते ही वरती बघू लागले आणि ओरडू लागले. वरचं दृश्य फारच अघटित होतं. एक माणसाला मारून त्या झाडावर कोणीतरी ठेवलं होतं. ते दृश्य खूपच भयावह होतं. त्यांच्या डोळ्यात काहीतरी घुसवलं होतं. त्यातून रक्त गळत होतं आणि एक एक हात छाटला गेला होता. ते दृश्य पाहून तर त्या चौघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. ते शक्य तेवढे बळ एकवटून घरी जाऊ लागले. तोच तो माणूसही पळत त्यांच्या मागे मागे येऊ लागला. त्यांना कळेना की असं काय होतंय. तो माणूस तर मेलेला आहे, मग कसं काय पळत येत आहे. मगाशी तर त्याचं पाय देखील दुसऱ्या झाडावर दिसले, मग ते आता कसे काय परत जोडले गेले. तो माणूस मागून गुरगुरण्याचा आवाज करत त्यांच्या मागे येऊ लागला. तसेच ते आणखीनच घाबरून पळू लागले. आता 2 पावलावर येण्याचा आवाज येऊ लागला. तसं ते जीवांच्या आकांताने पळू लागले. थोड्या वेळात तो वीरच्या अगदी जवळ गेला. त्याला वाटलं तो त्याच्या शेजारीच आला आहे. तसं वीरही शक्य तितकं बळ एकवटून पळू लागला आणि राजचा तर शर्ट त्याच्या हातात आलेला. त्याने त्याचे तसेच बटन्स काढले आणि शक्य होईल तितक्या वेगाने
पळू लागला. तितक्यात त्यांना समोर एक पडकं घर दिसलं. ते त्या घराजवळ जाऊ लागले. तसंच तो माणूस दूर होऊ लागला. ते चौघेही पटकन घरात शिरले. त्यांना वाटलं आपण इथे नक्कीच सुरक्षित राहू. तोपर्यंत त्यांच्या कानावर एक आवाज आला, "काय र? कोण हाय तिकडे?" आणि एक म्हातारा काठी टेकीत टेकीत त्यांच्याजवळ आला. त्याने डोक्यावर फेटा बांधला होता. एका हातात तंबाखूची डबी पकडली होती आणि धोतर नेसलं होतं. असा त्याने पारंपरिक पेहराव केला होता. तो या सर्वांना प्रश्न विचारू लागला, पण त्यांच्या तोंडातून शब्दच बाहेर पडेनात. "अरे पोरांनो, असं का घाबरलायसा? काय भूतबीत पाहिलंसा का?" तसं येताना वाटेत जे काय घडलं ते त्या आजोबांना सांगू लागले. आजोबा हसत म्हणाले, "तर असं हाय वय? अरे घाबरू नकसा. आता आज राहावा इथं आणि सकाळच्याला जा तुमच्या घरला." तसंही ते चौघे खूप घाबरले होते. ते लगेच तयार झाले. आजोबा मनोमन खूप खुश झाले. "आयती तावडीत गावलीत माझ्या. मागच्या वेळेस वाचली होती, आता नाही वाचणार." मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.